नमस्कार, मोना टेलिव्हिजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी राम संजाळ। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भोकरदन शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी मुख्याधिकारी सरसावले। उघड्यावर शौचास जाणाऱ्या लोटाधारकांना शोधण्याची नगर परिषदेने सुरू केली शोध मोहीम। सिल्लोड नगर परिषदेचा पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये अखेर समावेश। शहरातील गोरगरिबांचे हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण। फुलंब्री कन्नड तालुक्यासह सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर, भवन, वांगी बुद्रुक आदी ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त संपन्न झाले अभिवादन कार्यक्रम। आणि कन्नड तालुक्यातील पिशोर येथील साई भक्तांची पायी दिंडी शिर्डीकडे मार्गस्थ। रामनगर येथे करण्यात आले दिंडीचे स्वागत। भोकरदन शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी नवे मुख्याधिकारी कामाला लागले असून दररोज भल्या पहाटे लोटाधारकांना शोधण्याची मोहीम नगर परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे। भोकरदन नगर परिषदेने मागील 2-3 महिन्यांपूर्वी शहर हागणदारी मुक्तीसाठी मोठी मोहीम उघडली होती। त्याचा फायदा होऊन मोठ्या प्रमाणात लोटाधारकांना आळाही बसला होता, परंतु काही लोटाधारक घरी शौचालय असूनही मुद्दाम शौचास बाहेर जात असल्याची कुणकुण लागताच नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर अमित कुमार सोंगटे यांनी भल्या पहाटे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन लोटाधारकांना शोधण्याची मोहीम सुरू केली आहे। समतानगर, महात्मा फुले नगर, म्हाडा कॉलनी यासह परिसरात फेरफटका मारला असता काही लोटाधारक त्यांच्या नजरेस पडले। स्वतःच्या घरी शौचालय असूनही हौसेने बाहेर शौचास येणारे ही आढळून आल्याने श्री सोंगटे यांनी त्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे। विशेष म्हणजे नगर परिषदेच्या वतीने शौचालय बांधकामासाठी निधी दिल्यानं याचा मोठा फायदा झाला आहे। तर ज्यांच्याकडे शौचालयाची सोय नाही अशांनाही नगर परिषदेच्या वतीने तात्पुरती शौचालय ही काही ठिकाणी उभी केली आहेत, परंतु या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्यानं तसेच त्यांची दरवाजे तुटल्यानं कुचंबना होत असल्याचे दिसून आले। दरम्यान यापुढे कोणीही नागरिक उघड्यावर शौचास गेल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचं मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलंय। वृत्त प्रतिनिधी सुरेश बनकर, भोकरदन। सिल्लोड शहराचा पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये समावेश करण्यात आल्यानं शहरातील गोरगरिबांना आता या योजनेअंतर्गत स्वतःचं घर मिळणार आहे। शासनाच्या निकषाप्रमाणे यापूर्वी केवळ अ दर्जा प्राप्त नगरपालिका असलेल्या राज्यातील फक्त 51 शहरांचा पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये समावेश करण्यात आला होता। मात्र सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्यामुळे 13 जून रोजी निकषात बदल झाले। त्यामुळे सिल्लोड नगर परिषदेचाही समावेश आता या योजनेत करण्यात आला असल्याचं आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितलंय। 20 वर्षात शहराची वाढ झाली असून अनेकांनी येथे प्लॉट घेतले आहेत, पण त्यांना घर बांधणं शक्य नाही। या मंडळींना या योजनेतून घर बांधणं शक्य होणार आहे। पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून 1.5 लाख, राज्य सरकारकडून 1 लाखाचं अनुदान तर उर्वरित बांधकामासाठी अल्प व्याजदराने बँकांकडून कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे। झोपडपट्टी, पत्र्याचं तसेच कुडाच्या घरात राहणाऱ्यांना सिमेंट कॉन्क्रीटच्या पक्क्या घराचं स्वप्न आता या योजनेमुळे पूर्ण होणार आहे। या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नगरपालिकेत स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार असल्याचंही नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आलंय। वृत्त प्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड। फुलंब्री शहरासह तालुक्यामध्ये मंगळवार रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 97वी जयंती फुलंब्री शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। मंगळवार रोजी दरीफाटा येथे सामाजिक कार्यकर्ता वाल्मिक जाधव यांच्या कार्यालयासमोर संजय मोरे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली। तर बुधवार रोजी माजी सरपंच सुहास सिरसाट यांच्या उपस्थितीमध्ये बाजार गल्ली परिसरातील जमालशाह बाबा यांच्या दर्ग्यापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी समाज बांधवांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो, क्रांतीवीर लहुजी साळवे यांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देऊन फुलंब्री परिसर दणानून सोडला होता। या दोन्ही ठिकाणी झालेल्या जयंती कार्यक्रमामध्ये माजी सरपंच सुहास सिरसाट, गोविंद बाग, संजय मोरे, रोशन अवसरमोल, वाल्मिक जाधव, देवलाल राजपूत, प्रशांत पुरी, योगेश मिसाळ, अंकुश भाले, विजय शेजवळ, सुनील शेजवळ, सांडू तुपे, गणेश तुपे, महेश तुपे, अण्णा तुपे आदींसह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। वृत्त प्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री। सिल्लोड तालुक्यातील भवन येथे मंगळवार रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला। सिल्लोड तालुक्यातील भवन येथे मंगळवार रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। येथील उत्सव समितीच्या वतीने मंगळवारी सकाळी या ठिकाणी
अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी सिल्लोड येथील नगर परिषदेचे अध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार, भाजपाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मोटे, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन इद्रिस मुलतानी आदींची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमामध्ये उत्सव समितीचे मार्गदर्शक अशोक कांबळे, त्याचबरोबर भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मोटे यांनी व्यक्त केलेली ही मनोगते पाहूया। काही झालं तरी चालेल, पण माझ्या कष्टाचे पैसे मी वहीला पेनाला सुद्धा कमी पडू देणार माझ्या मुलाला नाही, एवढीच माझ्या सर्व महिलांना विनंती आहे, माझ्या पुरुषांना विनंती आहे की तुमच्या मुलांना तुमच्या कमाईच्या कष्टामधून सनी पेन वही कमी पडू देऊ नका। म्हणून तरी मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नेतेगण मंडळी या ठिकाणी अर्जुन सांगित की आपण आपल्या हातात ते सर्वांना वह्यान पेन देण्यात आले। या आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या मुलांना, या दलित मुलांना आपल्या हस्ते त्यांना शुभेच्छा देऊन आपल्या हाताने त्यांना वाटप करावा एवढीच बोलेल माझी। आणि या थोर समाज सुधारकांनी फक्त या देशातला फक्त बहुजन नव्हे तर प्रत्येकासाठी जे थोर कार्य जे केलं त्याच्यामुळं आज आपण बाबासाहेबांची जयंती त्यांनी सांगितलं की जगातल्या 155 देशामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी झाली। आज आपण अण्णाभाऊंची 57वी जयंती साजरी करतो। म्हणून मला आपल्याला या प्रसंगी एकच सांगायचं आहे, जग सुधारलाय, देश पण सुधारतोय, बदलतोय। रोहितभाईंनी सांगितलं की आजच्या या जयंती निमित्त उपस्थितीच्या माझे बंधू आणि भगिनी असेल, त्यांनी एकच तिथून शिकवण घेऊन गेली पाहिजे की आपल्या प्रत्येक पाल्याला मुला मुलीला आपण शिकवलं पाहिजे। या कार्यक्रमाला सरपंच सुरेखा कळम, विजय खाजेकर, रुपेश ठाकूर, सुनील लांडगे, श्री इधाटे, दादाराव साठे, राजेंद्र साबळे, समाधान गायकवाड आदींसह समाज बांधवांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती। वृत्तप्रतिनिधी श्याम ठाकूर, माणिकनगर। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं मंगळवारी सायंकाळी सिल्लोड शहरामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। विश्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं सिल्लोड शहरात विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहामध्ये मंगळवार रोजी जयंती साजरी करण्यात आली। सायंकाळी शहरातील अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृहापासून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तेलचित्राच्या प्रतिमेस भाजपा नेते सुरेश बनकर, शिवसेना नेते सुनील मिरकर, भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मोटे, कमलेश कटारिया, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख शकील आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला प्रारंभ झाला। क्रांतिगुरू लहुजी साळवे, अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील क्रांतिगीते डीजेवर वाजत असताना समाजातील युवा वर्गाचे पावलं चांगलेच थिरकताना दिसत होते। यंदा या मिरवणुकीमध्ये महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती। ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गस्थ होत गौतम नगर येथे विसर्जित करण्यात आली। या प्रसंगी सखाराम आहिरे, संजय आहिरे, साहेबराव सोनवणे, शिवदास तुपे, रवी महाले, विष्णू सोनवणे, विष्णू सौदागर, ज्ञानेश्वर आहिरे, दौलत आहिरे, विके आहिरे, मनोज आहिरे, दशरथ आहिरे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते। वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड। सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मंगळवार रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं। मंगळवार रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं सिल्लोड शहरासह तालुका परिसरामध्ये ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रम संपन्न झाले। याच पार्श्वभूमीवर सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी साठे यांना जयंतीनिमित्त तर लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथीच्या निमित्तानं प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी उपसरपंच भगवान जंजाळ, आबासाहेब जंजाळ, शिवाजी जंजाळ, भीमराव बावस्कर, अंबादास दनके, जनार्दन दनके, काकासाहेब जंजाळ, गणपती इंगळे, संजय इंगळे, धनराज दनके, रमेश सोनवणे, बाजीराव जंजाळ, संजय सोनवणे, जनार्दन दनके, शिवाजी दनके, कृष्णा मोरे, साईनाथ खाकरे, साहेबराव दनके आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती। वृत्तप्रतिनिधी
वृत्तदर्शन सिल्लोड. सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक या ठिकाणी मंगळवार रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या 97व्या जयंतीनिमित्त येथील ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळेमध्ये विनम्र अभिवादन करण्यात आलं. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं. येथील माजी ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब गायकवाड यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी उपसरपंच बापूराव काकडे त्याचबरोबर ग्रामस्थ आणि समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी वृत्तदर्शन सिल्लोड. कर्दन येथील आदर्श इंग्रजी शाळेमध्ये मंगळवार रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्यात आलं. भोकरदन येथील आदर्श इंग्रजी शाळेमध्ये 1 ऑगस्ट 2017 रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रसंगी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष सावंत, शरदचंद्रजी पवार कृषीतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्री कळसाईत, शाळेचे मुख्याध्यापक श्री राणा दोड यांच्या हस्ते करण्यात आलं. शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकमान्यांच्या व अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावर आधारित भाषणे केली. शाळेतील शिक्षकांनीही आपले जयंती व पुण्यतिथी निमित्त विचार मांडले. या कार्यक्रमासाठी पूजा वाघ, पूनम शिजवलकर, वाघ अनिता, कविता जाधव, स्वाती चव्हाण, रेखा इंगळे आदींनी परिश्रम घेतले. वृत्तप्रतिनिधी सुरेश बनकर, भोकरदन. सिल्लोड तालुक्यातील भवन परिसरातील माळवाडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. सिल्लोड तालुक्यातील भवन परिसरातील माळवाडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार रोजी अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य सुनील लांडगे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोक कांबळे, विजय खाजेकर, प्राध्यापक अनिल साबळे, सकाराम आहिरे, डॉक्टर सचिन साबळे, राजू खाजेकर, राजू साठे, एकनाथ महाराज, नानासाहेब गायकवाड, सतीश शेलार, ग्रामसेवक एमटी बोडके यांचीही उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आलं. यावेळी मान्यवरांसह शालेय विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. कन्नड तालुक्यातील पिशोर येथे मंगळवार रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अभिवादन करण्यात आलं. कन्नड तालुक्यातील पिशोर येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये अनेक विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवत आपली मनोगते व्यक्त केली. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून श्रीमती डी एस जाधव यांची उपस्थिती होती, तर श्रीमती PC गोमटे, NR नवले, श्री तडवी आदीही उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व मार्गदर्शन समाधान मोकासी यांनी केलं. या प्रसंगी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी अमोल मोरजकर, पिशोर. कन्नड तालुक्यातील पिशोर येथून भाविकांची पायदिंडी श्री साईंच्या दर्शनासाठी शिर्डीकडे सोमवार रोजी मार्गस्थ झाली आहे. कन्नड तालुक्यातील पिशोर येथून प्रथमच शिर्डीसाठी पायदिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. साईबाबांच्या नावाचा जयघोष करत हे साई भक्त सोमवार रोजी मोठ्या उत्साहामध्ये शिर्डीकडे मार्गस्थ झाले. या दिंडीचं रामनगर येथे आल्यानंतर येथील अंजना सागर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत करून साई पालखीचंही स्वागत केलं. यावेळी रामनगर येथील प्रतिष्ठित नागरिक शिवाजी ठोकळे यांच्यातर्फे फराळाचं वाटप करण्यात आलं. साईबाबांच्या नामघोषानं परिसर भक्तिमय झाला होता. या दिंडीमध्ये सुमारे 150 तरुण सहभागी झाले आहे. साई मंडळाचे अध्यक्ष पप्पू दवंगे, संतोष मोकासे, कृष्णा दवंगे आदी युवकांना निरोप देताना सरपंच नारायण मोकासे, माजी सरपंच श्री डहाके, शावकुबा दवंगे, गोकुळ डहाके, राजेंद्र मोकासे, रवी बाग, एकनाथ मोकासे, कैलास मोकासे, नाना मोकासे, रामचंद्र सुरडकर, ज्ञानेश्वर सपकाळ, ज्ञानेश्वर चौरासे, विनायक मोकासे, भजनी मंडळ व महिला मंडळांचीही उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी अमोल मोरजकर, पिशोर. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भोकरदन शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी मुख्याधिकारी सरसावले. उघड्यावर शौचास जाणाऱ्या लोटाधारकांना शोधण्याची नगर परिषदेने सुरू केली शोध मोहीम. सिल्लोड नगर परिषदेचा पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये अखेर समावेश. शहरातील गोरगरिबांचे हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण. फुलंब्री कन्नड तालुक्यासह सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर, भवन, वांगी बुद्रुक आदी ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त संपन्न झाले अभिवादन कार्यक्रम. आणि कन्नड तालुक्यातील पिशोर येथील साई भक्तांची पायी दिंडी शिर्डीकडे मार्गस्थ. रामनगर येथे करण्यात आले दिंडीचे स्वागत.
याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.